दंडोत प्रणाम. लहान मुलं कधी आपल्याला आनंदात दिसतात याचं कारण ते निरागस तर असतातच. त्यांचं मन, त्यांची बुद्धी, त्यांची दृष्टी ही सर्व शुद्ध असते आणि या शुद्धतेबरोबरच त्यांचा आपल्या पालकांवरती, आईवडिलांवरती एक भरोसा असतो. त्या भरोशावरती त्यांना ना उद्याची चिंता असते, ना काल गेलेल्या दिवसाची भीती असते. त्यामुळे ते सतत आनंदी असतात. आपण मात्र जसजसं मोठं होतो तसतसं उद्याची चिंता, काल गेलेला दिवस, त्याचे वाईट अनुभव घेऊन आपण जगत असतो आणि आपला कोणावरही भरोसा नसतो. म्हणून परमेश्वर सांगतात, सर्वज्ञ श्री चक्रप्रभू सांगतात की मी नाथ आहे पण तुम्ही अनाथ झाले पाहिजे. मी वज्रपंजर आहे पण तुम्ही शरणागत झाले पाहिजे. म्हणजे परमेश्वरावरती भरोसा ठेवून जर आपण आपलं जीवन कार्य व्यथित करत राहिलो, आपले कर्म, संत कर्म चांगले करत राहिलो, तर नक्कीच आपल्यामध्येही तेवढीच निरागसता येऊ शकते. एक शुद्धता, एक शुद्ध विचार, शुद्ध भाव आणि शुद्ध हृदय येऊ शकतं आणि त्यामुळं आपणसुद्धा आनंदात राहू शकतो. यसना परमेश्वर, अनंत ब्रह्मांडांचा नायक, त्या परमेश्वराचे आपले जर संबंध आहे, तर त्यांच्यापुढं आपल्या ज्या अडीअडचणी आहे, आपले जे प्रॉब्लेम्स आहे, ते अत्यंत छोटे आहे. परंतु ही भावना रुजवणं आणि ही भावना रुजून त्या कृतीवर चालणं इतकं सोपं नाही. त्यासाठी आपल्याला लागतो भरोसा आणि तो भरोसा परमेश्वरावरती असला पाहिजे आणि तो जितका जास्त तितके आपण आनंदी जास्त आणि जितका आपला भरोसा परमेश्वरावरती जास्त तितकी परमेश्वर प्राप्तीची संधी किंवा परमेश्वर प्राप्तीची आपल्याला जो योग आहे तो जास्त आहे. म्हणून परमेश्वरावरती आपण भरोसा ठेवून सर्व करता तो हा विचार आपल्या मनात रुजून एक समज निर्माण करून त्याप्रमाणे आपण चाललो पाहिजे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.